नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ नाउन पाहिलेला आहे. मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्टिव्ह बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहण्याआधी तो व्हिडिओ नक्की पहा. चला तर चालू करूया. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो त्यास समूहवाचक नाम म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बँड, बॅच, बंच, कॅटल, बुके, क्लास एक्सेट्रा. बँड हा जे वादक असतात किंवा गायक असतात यांच्या समुदायाला, यांच्या ग्रुपला आपण एकत्रितपणे यांना बँड असे म्हणतो. बॅच ही विद्यार्थ्यांची असू शकते. यामध्ये मुलं असतील, मुली असतील, वेगवेगळे स्टुडंट असतात, यांना आपण एकत्रितपणे बॅच असे म्हणतो. बंच म्हणजे गुच्छ. बंच हा फळांचा असू शकतो किंवा फुलांचा असू शकतो. जेव्हा एकापेक्षा जास्त फळे किंवा फुले असतात तेव्हा आपण त्यांना एकत्रितपणे बंच म्हणतो. कॅटल म्हणजे गुरे. जेव्हा एकापेक्षा जास्त गुरे असतील, त्यामध्ये बकरी, गाई, म्हशी अशा प्रकारे अनेक जेव्हा प्राणी असतील तेव्हा आपण त्यांना गुरे म्हणजेच कॅटल असे म्हणतो. बुकेमध्ये काय असतं? बुकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले असतात, पाने असतात, त्यांचा ग्रुप असतो. त्या ग्रुपलाच, त्या समूहाला आपण काय म्हणतो? एकत्रितपणे बुके असं म्हणतो. त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, वेगवेगळे मुलं असतात, वेगवेगळ्या मुली असतात. या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो? क्लास. तर ही झाली समूहवाचक नामे, कलेक्टिव्ह नाउन्स. बँड, बॅच, बंच, कॅटल, बुके, क्लास एक्सेट्रा. Collective nouns are also included in common nouns. समूहवाचक नामे सामान्य नामात समाविष्ट केली जातात. तर ही जी कलेक्टिव्ह नाउन आहेत त्यांनाच आपण कॉमन नाउन असेही म्हणू शकतो. कॉमन नाउन हा सुद्धा नामाचा प्रकार आहे. इट इज ऑल्सो टाइप ऑफ नाउन. नाउन हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की कॉमन नाउन म्हणजे काय. आता आपण काही कलेक्टिव्ह नाउनची एक्झाम्पल पाहणार आहोत. An army of soldiers. An army of soldiers म्हणजे जेव्हा सोल्जरचा ग्रुप असेल, सैनिकांचा ग्रुप असेल, सैनिकांच्या ग्रुपला काय म्हणतो आपण? आर्मी म्हणतो. सैनिकांची फौज. An assembly of elected members. जे काही इलेक्टेड मेंबर्स आहेत त्यांच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? असेंब्ली. निवडून आलेल्या सदस्यांना आपण काय म्हणतो? असेंब्ली, विधानसभा. अ बॉल ऑफ वूल. जे ऊल असतं, लोकरीचा गोळा, जी लोकर असते त्याला, त्यांच्या ग्रुपला एकत्रितपणे आपण अ बॉल म्हणतो. अ बॉल ऑफ वूल म्हणजे लोकरीचा गोळा. अ बँड ऑफ म्युझिशियन्स ऑर रॉबर्स. जो काही संगीतकारांचा ग्रुप असतो त्यांना आपण बँड म्हणतो, किंवा जे काही रॉबर्स असतात. रॉबर्स म्हणजे काय? डाकू. त्यांच्या ग्रुपला सुद्धा आपण बँड म्हणतो. अ बेंच ऑफ जज. अ बेंच ऑफ जजेस. न्यायाधीशांचे खंडपीठ. जे काही जजेस असतात त्यांच्या ग्रुपला आपण अ बेंच असे म्हणतो. अ बोर्ड. अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड म्हणजे काय? संचालकांचं मंडळ.
जे काही संचालकांचं मंडळ आहे त्यांनाच आपण बोर्ड असे म्हणतो. अ बुके ऑफ फ्लॉवर्स, फुलांचा गुच्छ. खूप सारे फुलं असतील त्यांच्या ग्रुपला, त्या गुच्छाला आपण काय म्हणतो? बुके म्हणतो. अ ब्रूड ऑफ चिकन्स, कोंबडीची पिल्ले. जेव्हा त्यांचा ग्रुप असेल, कोंबडीच्या पिल्लांचा ग्रुप असेल, एकापेक्षा जास्त कोंबडीचे पिल्लं असतील तर आपण त्यांना ब्रूड असे म्हणतो. अ बंच ऑफ बनानास और ग्रेप्स और किस, केळीचा घड किंवा द्राक्षांचा घड किंवा फळांचा घड. खूप साऱ्या केळी असेल तर त्याला आपण बंच ऑफ बनाना म्हणतो. खूप सारे द्राक्ष असतील तर आपण त्याला बंच ऑफ ग्रेप्स म्हणतो. आणि खूप साऱ्या चाव्या असतील तेव्हा आपण बंच ऑफ कीज म्हणतो. अ बंडल ऑफ हे और स्टिक्स, गवतांचा बंडल किंवा काड्यांचा बंडल. जेव्हा खूप सारं गवत असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? बंडल म्हणतो. किंवा खूप साऱ्या काड्या असतील त्या काड्यांच्या समूहाला आपण बंडल असे म्हणतो. अ कॅचे ऑफ आर्म्स, शस्त्रांचे साठे. खूप सारे शस्त्र असतील त्याच्यामध्ये तलवार असेल, बंदूक असेल, चाकू असेल किंवा अजून काही साधने असतील. या सर्व शस्त्रांचा जो ग्रुप असेल त्याला आपण काय म्हणतो? अ कॅचे, शस्त्रांचे साठे. अ सेंचुरी ऑफ इयर्स, 100 वर्षांचे मिळून एक शतक तयार होतं. अ सेंचुरी ऑफ इयर्स म्हणजे वर्षांचं शतक. अ चेन ऑफ माउंटन्स, पर्वतांची साखळी. अ चेस्ट ऑफ ड्रॉवर्स, ड्रॉवरसह फर्निचर. फर्निचरचा जो काही ग्रुप असतो ड्रॉवर सहित त्याला आपण अ चेस्ट ऑफ ड्रॉवर्स असे म्हणतो. अ क्वायर ऑफ सिंगर्स, गायक मंडळींचा समूह. अ क्लास ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा वर्ग. विद्यार्थ्यांच्या समूहाला आपण अ क्लास म्हणजेच वर्ग असे म्हणतो. अ क्लब ऑफ रजिस्टर्ड मेंबर्स, नोंदणीकृत सदस्यांचा क्लब. अ क्लब ऑफ ट्रीज, झाडांचा झुपका. अ क्लस्टर ऑफ फ्रुट्स और फ्लावर्स, फळे किंवा फुलांचा समूह. अ कोड ऑफ लॉज, कायद्याची संहिता. अ कलेक्शन ऑफ स्टॅम्प्स, स्टॅम्पचा संग्रह. अ कमिशन ऑफ मेंबर्स टू डू सर्वे, सर्वेक्षण करण्यासाठी सदस्यांचा एक आयोग. जे काही सर्वेक्षण करण्यासाठी जे काही सदस्य असतील त्यांच्या ग्रुपला अ कमिशन ऑफ मेंबर्स असे म्हणतात. अ कमिटी ऑफ मेंबर्स, सदस्यांची समिती. अ कंपनी ऑफ वर्कर्स, कामगारांची कंपनी. किंडर गार्डन और स्कूल ऑफ स्मॉल चिल्ड्रन, बालवाडी किंवा अंगणवाडी. अ काउन्सिल ऑफ इलेक्टेड मेंबर्स, निवडून आलेल्या सदस्यांची परिषद. अ कोर्स ऑफ लेक्चर्स, जे काही लेक्चर्स असतील त्यांच्या ग्रुपला अ कोर्स, कोर्स असे आपण म्हणतो. लेक्चरचा कोर्स. अ क्रू ऑफ सेलर्स और सोल्जर्स और सायंटिस्ट, खलाशी किंवा सैनिक किंवा शास्त्रज्ञांचा एक दल. अ क्राउड ऑफ पीपल, लोकांची गर्दी. अ फॅमिली ऑफ मेंबर्स, कुटुंबातील सदस्य. अ फाईल ऑफ पेपर्स, कागदपत्रांची फाईल. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा कळप. अ फॉरेस्ट ऑफ ट्रीज, झाडांचे जंगल. अ गॅगल ऑफ गीज, हंसांचा थवा. अ गॅलेक्सी ऑफ स्टार्स, ताऱ्यांची आकाशगंगा. अ गँग ऑफ डेकॉइट्स और थीव्स, डाकू किंवा चोरांची टोळी. अ गव्हर्नमेंट ऑफ पीपल, लोकांचे सरकार. अ ग्रुप ऑफ मॅन और वुमन और बॉईज और गर्ल्स और स्टुडंट्स,
पुरुष किंवा स्त्रिया किंवा मुले किंवा मुली किंवा विद्यार्थी यांचा समूह. अ heap of stones or wood, दगड किंवा लाकडांचा ढीग. A herd of cattle or deer, गुरांचा किंवा हरणांचा कळप. A hive of bees, मधमाशांचे पोळे. A horde of savages, जंगली लोकांचा जमाव. A jury of judges, न्यायाधीशांची ज्युरी. A league of nations, राष्ट्रांची लीग. A library of books, पुस्तकांचे वाचनालय किंवा ग्रंथालय. A litter of puppies, कुत्र्यांच्या पिल्लांचा समूह. A mob of routers, दंगलखोरांचा जमाव. A nation of people, लोकांचे राष्ट्र. A nursery of plants, वनस्पतींची रोप वाटिका. A orchards of fruit trees, फळांची बाग. A pack of cards or owls, पत्त्यांचा बंडल, पत्त्यांचा गट्टा किंवा लांडग्यांची झुंड. A web of spiders, कोळ्यांचं जाळं. A pile of books or cloth, पुस्तकांचा ढीग किंवा कपड्यांचा ढीग. A post of policemen, प्रादेशिक पोलीस दल. A pride of lions or the morning mist, सिंहांच्या समूहाला प्राईड असे म्हणतात किंवा सकाळचे धुके. A choir of arrows, भाताडातले बाण, बाणांच्या समूहाला choir असे म्हणतात, भाताड म्हणतात. A range of mountains, पर्वतांची श्रेणी. A regiment of soldiers, सैनिकांची एक रेजिमेंट. A series of events, घटनांची मालिका. A set of tools, साधनांचा संच. A sheaf of corn, मक्याचे दाणे. A shoal of fish, माशांचा मोठा थवा, माशांच्या मोठ्या थव्याला a shoal असे म्हणतात. A society of people, लोकांचा समाज. A squadron of aeroplanes, चिलखती जहाजांची किंवा लढाऊ विमानांची तुकडी. A stack of locusts, टोळांचा साठा. टोळ जाडी, जे काही टोळा असतात त्यांच्या ग्रुपला स्टॅक असे म्हणतात. A staff of teachers or actors or members, शिक्षक किंवा अभिनेते किंवा सदस्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा, यांनाच आपण कर्मचारी असं म्हणतो. स्टाफ म्हणजे कर्मचारी, यांच्या ग्रुपला आपण स्टाफ असं म्हणतो, कर्मचारी. A stock of sarees, books or shirts, साड्यांचा किंवा पुस्तकांचा किंवा शर्टांचा साठा. A string of pearls, a string of pearls, मोत्यांचा साठा, मोत्यांचा ग्रुप, मोतींची रांग. A suite of furnished room, जोडलेल्या खोल्यांचे अपार्टमेंट. A swarm of bees, मधमाशांचे झुंड. A team of players, खेळाडूंचा संघ. A tribe of people, लोकांची जमात किंवा टोळी. A troop of scouts or soldiers, स्काउट्स किंवा सैनिकांचा एक गट. A troop of dancers, नर्तकांचा एक गट, जे काही डान्सर्स असतील, नाचणाऱ्यांचा ग्रुप. A troop of dancers. A turf of grass, हिरवळ किंवा गवतांचा भाग. A volley of shots, एकाच वेळी मोठ्या संख्येने गोळ्या किंवा बाण किंवा दगड इत्यादींचा मारा, म्हणजेच भडीमार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण
कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहवाचक नामे म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. कलेक्टिव्ह नाउन्सचे एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.